श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर दिवाळी जवळ आलेली आहे. या दिवाळीच्या दिवशी तुम्ही ही एक वस्तू नक्की घरी आणा की जी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदेल. तसेच घरामध्ये पैसा येण्यासाठी देखील सुरुवात होईल. घरामधील आजारपण देखील दूर होईल. तसेच दिवाळीच्या दिवशी दिवे कोणत्या दिशेला लावावे, कोणत्या दिशेला लावल्याने काय फळ मिळते, तसेच आपण जी सरस्वतीची मूर्ती दिवाळीला आणणार आहोत ती मूर्ती कशा प्रकारची असावी ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. दिवाळी हा सण म्हणजे दिव्यांचा उत्सव. दीपावली किंवा दिवाळी हजारो वर्षांपासून चालत असलेला हिंदू उत्सव आहे. दिवाळी हा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. त्यामुळे या सणाला दिव्यांचे विशेष महत्त्व आहे. दिवाळी हा सण प्रकाशपूर्व म्हणून देखील ओळखला जातो. या सणाला प्रकाशाचे खूप महत्त्व आहे. दिवाळी ही अमावस्येच्या दिवशी येत असते, जेव्हा सर्वत्र काळोख असतो. तेव्हा या काळोखाला दिव्याची एक छोटीशी ज्योत दूर करते. मग या दिवाळीला लक्ष्मीपूजनाला वास्तुशास्त्रानुसार दिवे लावल्यास वर्षभर लक्ष्मीचा वास राहील. जाणून घेऊया कुठे आणि कशा प्रकारचे दिवे आपल्याला लावायचे आहे. दिवाळीच्या दिवशी तुळशीजवळ दिवा अवश्य लावावा. असे केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा देखील निघून जात असते आणि घरात सुख समृद्धी शांती देखील राहते. दिवाळीच्या दिवशी दिव्यात जळणाऱ्या तेलालाही खूप महत्त्व आहे. हे तेल घराची ऊर्जा ठरवते. दुसरीकडे दिव्याची वात आत्म्याचे प्रतीक मानले जाते. यामुळे आत्म्याचे शुद्धीकरणही प्रज्वलित दिव्यानेच होते. वास्तुशास्त्रानुसार ज्या ताटात दिवा लावला जातो त्या ताटात सोन्याचे किंवा चांदीचे दागिने ठेवावेत. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. घराजवळ मंदिर असेल तर सर्वप्रथम तिथे जाऊन दिवा आपण ठेवलाच पाहिजे. दिवाळीच्या दिवशी मंदिरात दिवा लावल्यानंतर सर्वप्रथम देवघरासमोर दिवा लावावा. जर पूजा ईशान्य दिशेला असेल तर तिथे दिवा लावल्याने देखील आपल्याला शुभ फळ हे मिळत असते. तसेच दिवा लावताना आपण या दिवशी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की दिवा लावताना आपण तेल जे घेणार आहोत ते तेल हे शुद्ध असावं. खरकट तेल हे आपण घेऊ नये. तसेच जे तूप घेणार आहोत ते तूप देखील आपण शुद्ध तूप घ्यावं. खरकट तूप देखील घेऊ नये. तसेच या दिवशी आपण जिथे जिथे दिवा लावणार आहोत त्या दिव्याखाली तुम्ही एखाद्या धान्याची रास जरूर घालावी. तुम्हाला जिथे जिथे शक्य असेल मग तुम्ही देवासमोर जो दिवा लावणार आहे त्या दिव्याखाली देखील तांदळाची रास घालू शकता. तसेच तुळशीजवळ जो दिवा लावणार आहे त्या दिव्याखाली देखील आपण तांदळाची रास घालू शकता. यामुळे आपल्याला शुभ फळ हे मिळत असते. तसेच आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळत असतो. आपण जे दिवे लावणार आहोत त्यामध्ये लवंग देखील तुम्ही टाकू शकता. लवंग टाकल्यामुळे आपल्या घरामधील आजारपण हे दूर होईल. पण एक लक्षात ठेवा की लवंग हे कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं. असं साबूत लवंग तुम्ही या दिवशी टाकू शकता. मग तुम्ही देवापुढे जो दिवा लावणार आहे त्या दिव्यात टाकलं तरी पण चालेल. तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच मिळेल. तसेच आपल्याला या दिवाळीच्या दिवशी आपली जिथे तिजोरी आहे, जिथे आपण पैसे ठेवतो तिथे देखील आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे. मग तुम्ही तिजोरीच्या वरती देखील ठेवू शकता किंवा तिजोरीच्या खाली शेजारी देखील दिवा ठेवू शकता. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल. कारण की आपण तिथे सतत आपली महत्त्वाची वस्तू पैसे ठेवत असतो. त्यामुळे तिथे दिवा लावणे देखील गरजेचं आहे. दिवाळी हा सण आनंद आणि सुखाची इच्छा घेऊन येतो. या दिवशी संपत्ती, ऐश्वर्य, सौख्याची देवी लक्ष्मी आणि रिद्धिसिद्धीचे प्रदाता श्री गणेशाची पूजा इतर देवी देवांसह केली जाते. लक्ष्मीचे या दिवशी कोणते चित्र आणावे किंवा कोणती मूर्ती आणावी त्याबद्दल देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. लक्ष्मीचे असे चित्र आणावे ज्यामध्ये त्यांच्या एकीकडे श्री गणेश आणि दुसरीकडे देवी सरस्वती बसलेल्या असाव्यात आणि आई लक्ष्मी दोन्ही हाताने धनवर्षाव करत असतील. धनप्राप्तीसाठी असे चित्र लावणे खूप शुभ मानलं जातं. जर तुम्हाला असे चित्र भेटले तर आवर्जून असे चित्र तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरी आणावे. यामुळे आपल्या घरी धनवर्षाव देखील होतो असे देखील म्हणतात. जर आपण बसलेल्या लक्ष्मीचे चित्र आणत असाल तर त्यामध्ये लक्ष्मी लाल कपडे घालून कमळाच्या आसनावर बसल्या असतील तर असे चित्र आणले तरी पण चालेल. तसेच आपण या दिवशी जर देवीची मूर्ती घरी आणणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की देवीची मूर्ती ही बसलेली मूर्ती तुम्ही घरात आणावी. यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मीचा वास होतो असे देखील म्हणतात.
म्हणतात. आणि जर कमळाच्या फुलात बसलेली मूर्ती आणली तर अतिउत्तम होईल, कारण की कमळाचे फूल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल. आणि लक्ष्मीची मूर्ती घरी आणताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की ती म्हणजे लक्ष्मीचे पाय दिसणार नाही अशी मूर्ती तुम्ही घरात आणावी. मग लक्ष्मीचे पाय आतमध्ये असतील अशा पद्धतीची मूर्ती घरी आणावी. असे म्हणतात की जर लक्ष्मीचे पाय मूर्तीच्या जर बाहेर दिसले तर अशी लक्ष्मी घरामध्ये जास्त वेळ टिकत नाही, अशी आपली जुनी माणसं देखील सांगायची. त्यामुळे तुम्ही बसलेलीच मूर्ती ही घरामध्ये आणावी. आई सरस्वती, आई लक्ष्मी आणि गणपती यांचा दोन्ही बाजूस सोंड उंच केलेले हत्ती असावे. अशा प्रकारच्या चित्राची पूजा केल्याने देवी लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्यासोबत राहते. लक्षात ठेवा की या चित्रामध्ये म्हणजे फोटोमध्ये देखील देवी लक्ष्मीचे पाय दिसता कामा नाही, नाहीतर लक्ष्मी घरात बऱ्याच काळ राहत नाही. म्हणून कमळावर बसलेली प्रसन्न असलेली देवी लक्ष्मीचे चित्र सर्वोत्तम मानले जाते. चित्रामध्ये त्यांच्यासह ऐरावत हत्ती असल्यास तो आश्चर्यकारक आणि शुभ फळे देणारा आहे असे देखील म्हणतात. आपल्याकडे श्री विष्णूसह लक्ष्मीचे चित्र असल्यास आपण त्यांची देखील पूजा करू शकतो. श्रीहरींना आमंत्रण देऊन आई लक्ष्मीला घरात बोलवतात. भगवान विष्णूसह घरात येणारी आई लक्ष्मी गरुड वाहनांवरून बसून येते, ज्याला शुभ असे म्हणतात. तसेच ज्या चित्रामध्ये देवी लक्ष्मी एकटीच असते असे चित्र दिवाळीच्या पूजेसाठी लावू नये असे म्हणतात. धर्मग्रंथानुसार एकट्या लक्ष्मीच्या चित्राची पूजा न करता गणपती आणि सरस्वतीसह त्यांची पूजा करणे फायदेशीर असतं. लक्षात ठेवा की दिवाळीच्या पूजेमध्ये मातीची लक्ष्मी, गणपतीची मूर्ती किंवा चित्रे ही नवीन असावी. चांदीच्या मूर्त्यांना स्वच्छ करून पुन्हा पूजेत घेऊ शकता. कधीही भंगलेले किंवा फाटक्या चित्राची आपण पूजा देखील करू नये. घर किंवा आपल्या कार्यस्थळी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर नेहमीच राहो किंवा पूजा केल्याचे लाभ मिळत राहो यासाठी महत्त्वाचे आहे की आपण सर्वांनी दिवाळीची पूजा खऱ्या मनाने आणि पूर्ण भक्तिभावाने करण्यासह वास्तूच्या नियमांना लक्षात ठेवून योग्य पद्धतीने आपण ही पूजा करावी. तसेच उत्तर दिशेला वास्तूमध्ये धनाची दिशा म्हटली आहे, म्हणून दिवाळी व ही दिशा यक्ष साधना, लक्ष्मीपूजन आणि गणेश पूजनासाठी आदर्श जागा आहे. आरोग्याच्या उत्तर पूर्व दिशेला भगवान धन्वंतरी आणि अश्विनी कुमार आणि नद्यांची उपासना केल्याने उत्तम आरोग्य, सुखाची प्राप्ती होते असे देखील म्हणतात. देवी आई आणि मारुतीची पूजा दक्षिण दिशेला उत्तर पूर्व शिवाचे कुटुंब राधा आणि कृष्ण, पूर्व दिशेला श्रीराम दरबार, भगवान विष्णूची उपासना आणि सूर्याची उपासना केल्याने सौभाग्य हे वाढत असते. तसेच यामुळे कुटुंबात एकोपा देखील राहतो असे देखील म्हणतात. शिक्षेची दिशा पश्चिम, दक्षिण, पश्चिम मध्ये विद्येची देवी आई सरस्वतीची पूजा केल्याने ज्ञानात भर पडते. पश्चिम दिशेला गुरु, महावीर, स्वामी, भगवान बुद्धांची पूजा शुभ फळ देते असे देखील म्हणतात. संबंध आणि जोडण्याची दिशा दक्षिण पश्चिम मध्ये पितरांची पूजा करणे सुख आणि समृद्धी मिळवून देते. धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी आपल्याला एक छोटी वस्तू खरेदी करून आणायची आहे की जी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारेल. तसेच माता लक्ष्मी ही आपल्यासोबत कायम राहील. तर ती 20 रुपयाची वस्तू आहे, ती म्हणजे मीठ. मीठ विकत घेऊन घरी आणा आणि स्वयंपाकासाठी देखील आपण हेच मीठ वापरा. यामुळे वर्षभर लक्ष्मीची कृपा राहते असे देखील म्हणतात. दिवाळीत रोज मीठ टाकलेल्या पाण्याने फरची पुसल्याने गरिबी देखील दूर होते. तसेच जे आपल्यावरती संकटे येणार असतात ते संकटे देखील दूर होतात. त्यामुळे तुम्ही या दिवाळीच्या दिवसांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा पण फरची पुसणार आहोत तेव्हा त्या पाण्यामध्ये मीठ हे आवर्जून टाकावेच आणि त्याच पाण्याने आपण ही फरची पुसावी. याशिवाय घराच्या ईशान्य कोपऱ्यात, भांड्यात किंवा डब्यात थोडे मीठ ही ठेवता येते. यामुळे नकारात्मकता दूर होते आणि संपत्तीचे साधन देखील प्राप्त होतात. मग अगदी तुम्ही छोट्याशा बरणीमध्ये किंवा छोट्या डब्यामध्ये काचेच्या त्या डब्यामध्ये मीठ हे भरून ठेवावं. ईशान्य कोपऱ्यात ठेवलं तरी पण चालतं. यामुळे नकारात्मकता हे मीठ पूर्णतः शोषून घेते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील यामुळे होत असतो. तसेच शुभमुहूर्त पाहून बाजारातून पिवळी हळद किंवा काळी हळद गुठळ्यांसह घरी आणावी. या हळदीची कोऱ्या कपड्यावर
स्थापना करून पूजा देखील करावी। लोक श्रद्धेनुसार लाल रंगाच्या कपड्यात धणे, हळद, कमळ, गूळ आणि मिठाचे खडे बांधून गुंडाळावे। लक्ष्मी मंदिरात गेल्यानंतर ही गाठोडी देवी लक्ष्मीच्या पायाला स्पर्श करून तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याची तुमची जिथे पण जागा आहे तिथे ठेवावी। घर किंवा व्यवसायात कधीही पैशाशी संबंधित समस्या या उद्भवणार नाही। तुमचा जर व्यवसाय असेल तर तुमची जी व्यवसायाची जागा आहे त्या जागेमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता, जिथे तुमची तिजोरी असेल त्या ठिकाणी ही गाठोडी जरूर ठेवावी। यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो, तसेच आपल्याला कधीही पैशाची कमतरता देखील भासत नाही। तसेच जर तुम्हाला हे कपड्यात बांधून ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी कवड्या देखील खरेदी करू शकता। कवड्या खरेदी करून घरी आणा आणि अखंड संपत्ती मिळवण्यासाठी दिवाळीच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करावी। केसराने रंगवलेल्या कवड्या देवीला अर्पित करा। नंतर या कवड्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवाव्या। मग तुम्ही अगदी त्याच दिवशी तिजोरीत ठेवल्या तरी पण चालतील किंवा तुम्ही रात्रभर तिथेच ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी या कवड्या आपण तिजोरीत ठेवाव्या। यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व आपल्याकडे पैसा हा आकर्षित होईल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।